सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार। कालच्या भागामध्ये आपण पाहिले की कामदेव आणि रती यांचा विवाह पार पडला। पुढे ते दोघेही स्वस्थानात निघून गेले। पुढे संध्येचे काय झाले, ती कोठे गेली, हे जाणून घेण्याची नारदांनी इच्छा व्यक्त केली। संध्येचे चरित्र अत्यंत शुभ व ते श्रवण केल्याने स्त्रियांमध्ये देखील साध्वी गुणधर्म निर्माण होतो। संध्या ही ब्रह्मदेवांची कन्या। तिने नंतर तपश्चर्या करून कसा देहत्याग केला याचे वर्णन नारदांना ब्रह्मदेव सांगू लागले। एकदा संध्या एकटीच विचार करत असताना तिच्या मनामध्ये विचारांचे काहूर उठले। कामदेवाने तिचे मन देखील विचलित केले होते। झालेल्या प्रकाराबद्दल ती स्वतःलाच दोष देत होती। ज्या शरीरामुळे पिता आणि भावाच्या मनात कामासक्ती निर्माण व्हावी त्या शरीराचा उपयोग काय? मी पापी आहे आणि याचे प्रायश्चित्त मी केलेच पाहिजे, असे म्हणून ती सतत विचारात राहू लागली। त्याचबरोबर पृथ्वीवर जन्मलेल्या जीवांना जन्मल्याबरोबर कामभाव निर्माण होऊ नये ही मर्यादा कुणीतरी स्थापित करण्याची गरज आहे, नाही तर अनर्थ होईल आणि ती मर्यादा मीच स्थापित करेल, असे म्हणून तिने मनाचा निश्चय केला। नंतर ती चंद्रभागा पर्वतावर गेली। ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना सांगितले की माझी कन्या संध्या त्या ठिकाणी आलेली असून आपण तिला दीक्षा द्यावी, तप कसे करावे याबद्दल तिला मार्गदर्शन करा, म्हणजे तिचे ध्येय साध्य होईल। वसिष्ठ पर्वतावर प्रकट झाले। त्यांनी संध्येची विचारपूस केली। तिच्या बोलण्यातून त्यांच्या लक्षात आले की तिने मनामध्ये दृढ संकल्प केलेला आहे। त्यांनी तिला दीक्षा दिली आणि शिवजींना हृदयात धारण करून ओम शंकराय नमः ओम या मंत्राचा मौन धारण करून जप करण्यास सांगितले। तिने तंतोतंत नेमधर्म पाळले आणि जवळजवळ 4 युगे संध्येने चंद्रभागा पर्वतावर तपश्चर्या केली। भगवान शंकर काही कालांतराने तिच्या पुढे प्रकट झाले आणि अतिशय प्रसन्न मनाने तिला वर मागण्यास सांगितला। त्यावेळेस संध्येने असा वर मागितला की हे महादेवा, भूतलावर कोणत्याही प्राणीमात्रास जन्मल्याबरोबर कामभाव निर्माण होऊ नये। भगवान शंकरांनी ती मर्यादा निश्चित करण्याचा आशीर्वाद दिला आणि त्यानुसार शैशव, कौमार्य, यौवन आणि वार्धक्य या 4 अवस्था तिने निश्चित केल्या। त्या वयानुसार भाव निर्माण होवो। वयाची एकच अवस्था कामप्रेरित असावी, ती म्हणजे यौवन अवस्था, अशी मर्यादा घालून नंतर ती वसिष्ठ आश्रमात गेली। त्या ठिकाणी मोठा यज्ञ सुरू होता। यज्ञाजवळ जाऊन तिने अशी मनोमन प्रार्थना केली की पुढील जन्मी मला वसिष्ठ हेच पती म्हणून प्राप्त व्हावे, आणि तिने स्वतःला त्या यज्ञामध्ये झोकून दिले। अशा प्रकारे हीच संध्या पुढील जन्मी अरुंधती म्हणून जन्मास आली आणि वसिष्ठ पत्नी म्हणून त्रिलोकामध्ये पतिव्रता म्हणून नामांकित झाली। शंकरांनी ब्रह्मदेवावर जे काही क्रोधामध्ये वक्तव्य केले होते ते मात्र ब्रह्मदेवांच्या मनात अजूनही खदखदत होते। एकांतप्रिय प्रपंचविमुख शंकरांनी एखाद्या स्त्रीचा अंगीकार करावा, असे काहीतरी करावे आणि त्यांनासुद्धा कामबाधा झालेली मला पाहायची आहे या विचारांनी ब्रह्मदेव अस्वस्थ होते। पाहूया उद्याच्या भागामध्ये ब्रह्मदेवांचे हे कारस्थान नवीन कोणते रूप घेते ते।